आपण पाहू शकतोय धनगर आंदोलकांच्या भेटीसाठी गुणरत्न सदावर्ते हे सध्या जालन्यात दाखल झालेत। या आंदोलनस्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर हल्ला करून देखील मी थांबणार नाही अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली होती। गुणरत्न सदावर्ते सध्या जालना दौऱ्यावर आहेत। धनगर आंदोलकांच्या भेटीसाठी ते सध्या दाखल झालेत। आंदोलकांसोबत बोलण्याकरता ते सध्या मंचावर बसले। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर आंदोलक सध्या उपोषण स्थळी बसलेले आहेत आणि या उपोषण स्थळी सध्या वकील गुणरत्न सदावर्ते पोहोचलेले आहेत। जालन्याच्या दौऱ्यावर ते आहेत आणि दौऱ्याला पोहोचण्यापूर्वीच वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। धनगर आंदोलकांच्या भेटीसाठी जालन्यात गुणरत्न सदावर्ते सध्या पोहोचले। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सध्या जालन्यात धनगर आंदोलक उपोषण स्थळी बसले। धनगर बांधवांचं उपोषण सध्या सुरू आहे। ही दृश्य आहेत जालन्यात। सध्याची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। या आंदोलकांना भेटण्यापूर्वीच दोन अज्ञात व्यक्तींकडून गुणरत्न सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एसटीच्या संदर्भात आंदोलन झाली, परंतु त्या मराठवाड्याची भूमी आहे, तो कोजापट्टा आहे। त्या कोजापट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास होऊ शकता येता, या ठिकाणी आंदोलनाला उभा आहे। संपूर्ण मराठवाड्याला तुम्हाला माहिती आहे विकास होऊचं आंदोलन कुठल्या मोमेंटवर सुरू झालेलं आहे, कुठल्या मोमेंटवर सुरू झालेलं आहे? 17 सप्टेंबर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।